One of the most beautiful poems of our syllabus, Inchcape Rock, which is written by the Robert Southey, one of the famous poets of England. रॉबर्ट साउदी यांनी अत्यंत सुंदर अशी कविता लिहिलेली इंचकेप रॉक. Particularly the subject of this poem is from the 14th century. The abbot of Aberthorpe has placed that Inchcape Bay on that Inchcape Rock. 14व्या शतकातली एक कथा आहे. 14व्या शतकातील हा इन्सिडेंट आहे. तो प्रस्तुत इन्सिडेंट कवीने त्यांच्या कवितेतून या ठिकाणी हाताळलेला आहे. तर सगळ्यात अगोदर या जे काही कवितेचा प्रकार आहे तो बॅलड आहे. काय आहे? बॅलड. याला बॅलडला आपण पोवाडा म्हणतो. काय म्हणतो? पोवाडा. ठीक आहे. पोवाडा. आणि पोवाडा हा एखाद्या शूरवीर घटनेवर त्या ठिकाणी आधारित असतो. जसं आपण इतिहासामध्ये शिवरायांच्या जीवनावरचे पोवाडे त्या ठिकाणी ऐकतो. तर त्या प्रस्तुत विषय हा 14व्या शतकातला आहे की अबॉट ऑफ एबरथॉर्प नावाच्या व्यक्तीने स्कॉटलंडच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणतः 18 किलोमीटरच्या अंतरावर जो एक पेरिलस आहे, भयंकर रॉक आहे, एक खडक आहे, ज्याला पेरिलस रॉक म्हटलेलं आहे, नोटोरियस रिक म्हटलेलं आहे, त्या खडकावरती एक बेल लावलेली असते. आणि एक समुद्र चोरटा सर राल्फ रोवर नावाचा समुद्र चोरटा त्या समुद्रातून प्रवास करत असताना दुसऱ्याचं वाईट व्हावं या हेतूने, इतरांचं वाईट व्हावं या हेतूने दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारा तो समुद्र चोरटा असतो, सर राल्फ रोवर असतो, तो जाताना मात्र ती बेल त्या ठिकाणी कापून टाकतो. आणि अनेक दिवस समुद्रामध्ये फिरल्याच्या नंतर जेव्हा परतीच्या दिशेने येतो तेव्हा अनावधानाने आणि हेतुपुरस्सरपणे, कारण नियतीपासून कोणीच त्या ठिकाणी लपू शकत नाही, आपण आपल्या कर्मापासून कधीच पळून जाऊ शकत नसतो. वी कॅनॉट रन अवे फ्रॉम अवर डेस्टिनी. इफ यू डू गुड थिंग्स द गुड विल हॅपन विथ अस. इफ यू डू रॉंग थिंग्स विथ अदर द ऑलवेज रॉंग विल हॅपन विथ अस. आपल्या सोबत सुद्धा चुकीचं घडेल, दुसऱ्या सोबत जर चांगलं केलं तर चांगलं घडेल, दुसऱ्या सोबत जर आपण वाईट केलं तर आपल्या सोबत सुद्धा वाईट घडेल. या पद्धतीने सर राल्फ रोवर हा अनावधानाने याच रॉकवर येऊन आदळतो आणि शेवटी मृत्यूला सामोरं जातो. या 14व्या शतकातील या कथेला, या इन्सिडेंटला प्रेरित होऊन रॉबर्ट साउदी यांनी एक कविता या ठिकाणी लिहिलेली आहे. ती कविता आपण या ठिकाणी लाईन बाय लाईन समजून घेऊ. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. आता प्रस्तुत कवितेच्या पहिल्या कडव्यातून फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोएम डिस्क्राइब द नेचर्स ॲटमॉस्फियर. निसर्गाचं वर्णन यातून त्या ठिकाणी आलेलं आहे. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. आता स्टीर म्हणजे काय? तर मूवमेंट. स्टीरचा अर्थ काय होतो? मूवमेंट. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. हवेमध्ये हालचाल नव्हती, हवेमध्ये वेग नव्हता, आणि हवेमध्ये वेग नव्हता म्हणून नो स्टीर इन द सी. आणि समुद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वेग नव्हता. समुद्राचं पाणी सुद्धा थोडक्यात काय होतं? शांत होतं. हवा शांत होती, समुद्र शांत होता. आणि हवा आणि समुद्र शांत असल्यामुळे sea was as still as she could be. sea was as still as she could be. आणि मग समुद्रातील जहाज ज्याप्रमाणे हवा नसल्याच्या नंतर एकाच जागेवर स्तब्ध राहते, त्याचप्रमाणे ते जहाज सुद्धा समुद्रामध्ये एकाच जागेवर स्तब्ध होतं. काय होतं? स्तब्ध. त्याला स्टील म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? स्टील. आणि बेसिकली बघा की समुद्राला या ठिकाणी सी म्हटलेलं आहे, म्हणजे सॉरी जहाजाला सी म्हटलेलं आहे. त्याला फेमिनाईन जेंडरची या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याला सी असं म्हटलेलं आहे. जहाजाला काय म्हटलं? सी म्हटलेलं आहे. आणि हवा शांत आहे, समुद्र शांत आहे, आणि म्हणून जहाज सुद्धा एकाच जागेवर थोडक्यात उभं आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. आता सेल्स म्हणजे काय? जहाजाच्या वर असणाऱ्या उंच एक कापड बांधलेलं असते. जणू काही त्या कापडाला स्वर्गातूनच, ईश्वराकडून, देवाकडूनच कोणत्याच प्रकारचा वेगाचा त्या ठिकाणी संदेश प्राप्त झालेला नाही, संदेश प्राप्त झालेला नसावा. आणि म्हणून म्हटलं हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. हेवन म्हणजे स्वर्ग, हेवन म्हणजे स्वर्ग, आणि जणू काही स्वर्गातूनच, ईश्वराकडूनच त्याला कोणत्याच प्रकारच्या गतीचा संदेश त्याला मिळालेला नसावा, हालचाल करण्याचा त्याला आदेश मिळालेला नसावा. आणि म्हणून ते जहाज समुद्रामध्ये कसं आहे बाळाओ? शांत आहे. Her keel was steady in the ocean.
आणि मग जहाजाचा जो नांगर असतो तो पाण्यामध्ये खोलवर डुबलेला असतो आणि त्याला कील म्हटलेला आहे आणि मग तो कील सुद्धा काय आहे तर एकाच जागेवर स्तब्ध उभा आहे. स्टेडी इन द ओशियन, स्टेडी इन द ओशियन विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape Bell. म्हणजे अत्यंत म्हणजे गायला, वाचायला आणि ऐकायला सुंदर अशा प्रकारची कविता आहे. का? कारण प्रत्येक कडव्यामध्ये पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द दुसऱ्या ओळीचा शेवटच्या शब्दाशी त्या ठिकाणी तो रायमिंग आहे. काय आहे? रायमिंग. ज्या पद्धतीने ते शुक आहे, रॉक आहे, फेल आहे, बेल आहे, सी आहे, बी आहे, मोशन आहे आणि ओशियन आहे. रायमिंग वर्ड्स आहेत. काय आहे? रायमिंग वर्ड्स. आणि त्याच्यामुळं एक गेय कविता आहे. म्हणजे आपण सहज वाचताना त्या ठिकाणी ती गायला लागतो, वाचताना आपल्याला आनंद या ठिकाणी येतो. आता दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलं? पहिल्या कडव्यामध्ये निसर्गाचं वर्णन आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये काय म्हटलं? समुद्र शांत, हवा शांत, जहाज सुद्धा पाण्यामध्ये शांत आहे. आणि एकूणच काय? विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. आणि मग त्या इंचकेप रॉक वरती समुद्राच्या पाण्याच्या लाटा त्या ठिकाणी आदळत होत्या, परंतु त्या लाटाचा स्पर्श त्या बेलला होत नव्हता आणि म्हणून त्या बेलचा कोणत्याच प्रकारचा साइन आणि साऊंड त्या ठिकाणी येत नव्हत्या, कारण समुद्राच्या लाटा त्या बेल पर्यंत पोहोचत नव्हत्या. आणि म्हणून म्हटलं सो लिटल दे रो सो लिटल दे फेल, लिटल दे रोज लिटल दे फेल. आणि मग समुद्राच्या लाटा त्या इंचकेप रॉक वरती आदळायच्या, आदळल्याच्या नंतर त्या लाटा अशा वरती उडायच्या आणि अशा खाली पडायच्या. मग ते डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल, परंतु त्या समुद्राच्या लाटा मात्र त्या इंचकेप रॉक वर लावलेली बेलला स्पर्श करू शकत नव्हत्या आणि त्याला हलवू शकत नव्हत्या. आणि बेल न हलल्यामुळं त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा ध्वनी, कोणत्याच प्रकारचा धोक्याची सूचना करणारा ध्वनी बाहेर पडत नव्हता. एकूणच समुद्र शांत होता. काय होता? समुद्र शांत होता. आणि म्हणून म्हटलं विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक, साउंड ऑफ देअर शॉक म्हणजे त्या बेलचा कोणत्याही प्रकारचा ध्वनी येत नव्हता. वेव्स फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक आणि त्या इंचकेप रॉक वर ज्या वेव्ह फ्लो व्हायच्या त्याच्यावर जाऊन आदळायच्या, त्या उंच उडायच्या, खाली पडायच्या, पण डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. परंतु या ठिकाणी समुद्र शांत असल्यामुळं आणि तो खडक उघडा पडलेला असल्यामुळं पाण्याच्या लाटा त्या बेलला स्पर्श करू शकत नव्हत्या आणि बेलला स्पर्श करू न शकल्यामुळे त्या कोणताही साइन आणि साऊंड त्या ठिकाणी बाहेर पडत नव्हता. द ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉक. आता मग बेल काय आणि ती बेल कशासाठी आणि कोणी त्या इंचकेप रॉक वर बसवली हे आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉक कोण आहे? तर एक सज्जन पुरुष आहे. काय? सज्जन पुरुष आहे. एक धर्म प्रसारक आहे. एका चर्चचा तो एक प्रमुख आहे. एक दुसऱ्याचं चांगलं करण्याचा हेतू त्या माणसाच्या मनामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे द ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉक. द ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉक had placed that bell on the Inchcape Rock. आता इंचकेप रॉक हे जे इथे आलेलं आहे, जो बेल हा शब्द आलेला आहे त्याची माहिती या कडव्यामध्ये दिलेली आहे. द ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉक इज अ गुड नेचर पर्सन who placed that bell on that perilous rock to save the life of many people. अनेकांचे जीव वाचावे म्हणून त्या ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉकनी त्या भयंकर अशा प्रकारच्या त्या रॉकवर, खडकावर, एका लाकडी फळीवर एक बेल बसवलेली असते. याच्या अगोदर अनेक घटना झालेल्या असतात तेथे की स्कॉटलंडच्या समुद्र किनाऱ्यापासून 18 किलोमीटरच्या अंतरावर असणारा पाण्याखाली दडलेला हा जो काही खडक आहे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली की हा खडक पाण्याखाली झाकला जातो आणि समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाली की हा उघडा पडतो. पण जेव्हा पाण्याखाली झाकला जातो तेव्हा मात्र येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांचा त्या खडकावर आदळून
अपघात होतो, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले असतात. या वेदना या ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉपला सहन होत नाही आणि म्हणून ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉप काय करतात तर त्या इंचकेप रॉक वरती एक बेल बसवतात, लाकडी फळीवर बसवतात. आणि या तिसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे द थर्ड स्टांजा द ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉप हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. की ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉप इज द पर्सन हू प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. मग कशावर बसवली बाळा त्यांनी ऑन ए बॉय. आणि बॉय म्हणजे काय एक लाकडी फळी, एक लाकडी फळी. आणि मग एक लाकडी फळी आहे, त्या लाकडी फळीवर त्यांनी इंचकेप बेल बसवलेली असते. मग इन द स्टॉर्म इट फ्लटेड अँड सन. आणि मग समुद्र जेव्हा उधाणलेला असतो, समुद्राच्या पाण्यामध्ये पातळीमध्ये वाढ झालेली असते, तेव्हा त्याला स्टॉर्म म्हणजे थोडक्यात समुद्रामध्ये वादळ निर्माण झालेले असते आणि इंचकेप रॉक हा पाण्याखाली झाकलेला असतो. त्यावेळेला त्या पाण्यावरती ती पाटी तरंगते, त्या पाटीवरती बेल बसवलेली असते. आणि मग ती पाटी तरंगल्यामुळे काय होते मागे पुढे या ठिकाणी झोके घेते आणि त्याच्यातून एक ध्वनी बाहेर पडतो. काय बाहेर पडतो ध्वनी बाहेर पडतो, एक साऊंड बाहेर पडतो. सर्व दूर त्या ठिकाणी तो लोकांना ऐकायला येतो. त्या पर्वताच्या जवळपास आणि जवळ असणारे दूर असणारे जवळून जाणारे जे जहाज असतात त्या जहाजाच्या मरायनांना तो धोक्याची सूचना देणारा आवाज ऐकायला येतो. आणि मग यावा लोकांचे प्राण वाचावे या उद्देशाने ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉपनी त्या इंचकेप रॉक वरती ती बेल बसवलेली असते एका लाकडी फळीवर. ऑन ए बॉय इन द स्टॉर्म इट फ्लटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्ह इट्स अ वॉर्निंग रन. की लाकडी फळीवर बेल बसवली आणि मग त्या बेल बसवल्याचं काय होईल तर ती तरंगेल. समुद्रामध्ये जेव्हा वादळ निर्माण होईल, लाटांचा वेग जेवढा असेल त्या वेगाने ती लाकडी फळी हलेल आणि त्याचा आवाज हा सर्वदूर लोकांना येईल. आणि तो आवाज कसा असेल तर वॉर्निंग बेल असेल, धोक्याची सूचना देणारा तो आवाज असेल की येथे या ठिकाणी पाण्याखाली हा इंचकेप रॉक आहे, तुम्ही इकडे येऊ नका. द इनडायरेक्ट मेसेज दॅट बेल गिव्स टू द person and the person will not come towards the Inchcape rock and automatically they save their lives. त्याचा परिणाम काय होईल तर लोक त्या खडकाकडे येणार नाही आणि मग काय होईल तर लोकांचे प्राण वाचतील. त्या इंचकेप रॉककडे लोक येणार नाही, स्वतःचं जहाज आणणार नाही आणि मग लोकांचे प्राण वाचावे म्हणून ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉपनी त्या इंचकेप रॉक वरती बेल बसवलेली असते. कोणी बसवलेली आहे बेल तर ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉपनी. काय हेतू आहे तर लोकांचे प्राण वाचावे हा हेतू आहे आणि त्या हेतूने ती बेल त्या ठिकाणी बसवलेली असते. मग when the rock was hit by the surge swell, the mariner heard the warning bell. आणि मग आता ती घंटी आणि त्या बेलचा आवाज मरायनांना केव्हा ऐकायला येतो हो जेव्हा खडक उघडा असतो तेव्हा नाही, जेव्हा समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये काय होते वाढ होते, ज्याला आपण समुद्राला आलेली भरती असं म्हणतो. काय म्हणतो भरती. मग याला इथं म्हटलेलं आहे surge swell. when the rock was hit by surge swell, मग हा जो रॉक आहे तो पाण्याखाली झाकला जातो. केव्हा झाकला जातो तर surge swell, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो खडक भयंकर अशा प्रकारचा खडक पाण्याखाली झाकला जातो. मग मरायनर हर्ड द वॉर्निंग बेल. आणि मग पाण्याखाली झाकला गेल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ती लाकडी फळी की ज्या लाकडी फळीवर ॲबॉट ऑफ ॲबरथ्रॉपनी एक बेल बसवलेली असते, ती लाकडी फळी पाण्यावरती तरंगते आणि पाण्याचा वेग लाटाचा वेग ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने ती बेल हलायला लागते, ती पाटी हलायला लागते. त्याच्यातून एक त्या ठिकाणी वॉर्निंग बेल बाहेर पडते. काय बेल पडते वॉर्निंग बेल. मरायनर हर्ड द वॉर्निंग बेल. जेव्हा तो खडक पाण्याखाली झाकला जातो, लाकडी फळी पाण्यावरती तरंगते आणि लाटांचा जेव्हा वेग असेल त्या वेगाने मागे पुढे ती लाकडी फळी काय घेते झोके घेते आणि मग त्याच्यातून एक ध्वनी बाहेर पडतो. तो ध्वनी कुणाला ऐकायला मिळतो मरायनरला ऐकायला. कुणाला मरायनर हर्ड द वॉर्निंग बेल. आणि मग त्या जहाजाचे खलासी तो ध्वनी ऐकल्याच्या नंतर काय होते then they knew the perilous रॉक. आणि मग त्या मरायनरला कळते की अरे ध्वनी तेथे इकडून ध्वनी येत आहे, त्या ठिकाणी ते बेल आहे आणि मग तेथे काय आहे तर महाभयंकर असा तो इंचकेप रॉक आहे. देन दे न्यू म्हणजे काय माहीत पडले.
आणि मग त्या मरायणाला माहित पडते की तिथे काय आहे, पेरिलस रॉक आहे. काय आहे, पेरिलस रॉक आहे. वी नीड नॉट टू गो देअर, वी शुड नॉट टू गो देअर. आता आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही किंवा आपल्या त्या दिशेने आपण जाता कामा नये हे मरायणाला कळून चुकते. आणि मग परिणाम काय होतो, तर अपघात टळतो. अपघात टळतो. त्या बेलचा आवाज आल्याच्या नंतर मरायणार ऐकतात. मरायणाला ऐकल्यानंतर मरायणाला कळते की तेथे तो इंचकेप रॉक आहे, आपल्याला त्या दिशेने जाता कामा नये. अँड ब्लेस द अबॉट ऑफ अबरथ्रॉक. आणि मग ब्लेस म्हटलेला आशीर्वाद म्हटलेला. काय म्हटलं, आशीर्वाद. आणि मग अनेक लोकांचे प्राण वाचल्याबद्दल त्या जहाजामध्ये असणारे लोक त्या अबॉट ऑफ अबरथ्रॉकला काय देतात बाळाओ, आशीर्वाद देतात, त्याचे धन्यवाद मानतात. थँक गॉड किंवा थँक मिस्टर अबॉट ऑफ अबरथ्रॉक, बिकॉज ऑफ यू we have saved our lives. की तुमच्यामुळे आमचे जीवन वाचलं, तुमच्यामुळे आमचे प्राण वाचले. म्हणजे त्या अबॉट ऑफ अबरथ्रॉक विषयी लोक काय करतात, त्याचा उल्लेख करतात, त्याला त्या ठिकाणी त्याचा आशीर्वाद त्या ठिकाणी देतात, त्याचा आदर व्यक्त करतात, त्याचे आभार व्यक्त करतात. आणि एकूणच अबॉट ऑफ अबरथ्रॉक हा पुण्य कमवतो. काय कमवतो, पुण्य कमवतो. कारण लोकांचे प्राण वाचून त्या ठिकाणी चांगलंच आहे. लोकांचे प्राण वाचवणे वाईट गोष्ट आहे का, लोकांचे प्राण वाचवणे चांगली गोष्ट आहे. आणि मग पुण्य कमवण्याच्या हेतूने अबॉट ऑफ अबरथ्रॉक या ठिकाणी ती बेल लावलेली असते. आणि आपले प्राण वाचल्याबद्दल सगळी जण त्या ठिकाणी त्या अबॉट ऑफ अबरथ्रॉकचे आभार व्यक्त करतात आणि त्याचे ऋण त्या ठिकाणी व्यक्त करतात. म्हणजे पुण्याची कमाई कोणाची होत आहे, तर अबॉट ऑफ अबरथ्रॉकची पुण्याची कमाई. मग the sun in heaven was a shining day. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled round, and there was a joyance in their sound. आता परत या ठिकाणी समुद्रातील त्या ठिकाणी वातावरणाचं वर्णन केलेलं आहे. मग आता काय झालं, द सन इन हेवन वॉज शायनिंग डे. मग आता एके दिवशी त्या दिवशी आकाशामध्ये सूर्य उगवलेला होता, लख्ख प्रकाश पडलेला होता, आनंदाने तो चमकत होता. शायनिंग डे म्हटलं त्याला. काय म्हटलं, मग कसा सूर्य चमकत होता, सूर्य कसा होता, मग द सन इन हेवन वॉज अ शायनिंग डे. आता हेवन म्हटलं बाळा, हेवन म्हणजे स्वर्ग. स्वर्ग कुठे असतो, वर असतो. त्या आकाशाला थोडक्यात स्वर्ग म्हटलं आहे ना. आपल्याला स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना, नरक कुठे तर खाली आहे, पाताळ, वरती काय आहे, स्वर्ग आहे. आणि मग आकाशामध्ये थोडक्यात सूर्य आनंदाने चमकत होता. काय होता, आनंदाने चमकत होता. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि मग त्या दिवशी सगळ्याच गोष्टी आनंददायी होत्या. काय होत्या, आनंददायी होत्या. एकूणच समुद्रातील वातावरण आनंदी होतं. त्या दिवशी सगळ्या गोष्टी आनंदाच्या होत्या. मग कोणत्या गोष्टी आनंदाच्या होत्या, द सीबर्ड्स स्क्रीम ॲज दे व्हील राउंड. आणि मग समुद्रामध्ये असणारे जे काही समुद्र पक्षी आहेत, समुद्र पक्षी पाण्यावरती मोठमोठाने आरडाओरड करून, किंकाळ्या करून त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत होते. व्हील राउंड, समुद्राच्या पाण्याच्या भोवती आपला भक्षक शोधण्यासाठी घिरट्या घालत होते. काय घालत होते, घिरट्या. आणि मग असे गोल 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 फिरताना ते काय करत होते बाळाओ, स्क्रीम, ओरडत होते. काय करत होते, ओरडत होते. आनंदाने आपल्या भक्षकाचा शोध त्या ठिकाणी पाण्यावर घिरट्या घालून घेत होते. कोण, तर समुद्र पक्षी. आणि मग इथं कवी म्हणतात, देयर वॉज अ जॉयन्स इन दॅट साऊंड, देयर वॉज अ जॉयन्स इन दॅट साऊंड. आणि मग त्या समुद्र पक्ष्यांच्या ओरडण्यामध्ये, समुद्र पक्षाच्या किंकाळीमध्ये एक प्रकारचा आनंद होता. काय होता, आनंद होता. आणि म्हणून कवी म्हणतात, ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. की त्या दिवशी एकूण सगळं वातावरण आनंदाचं होतं. काय होतं, आनंदाचं होतं. सूर्य तर आकाशामध्ये लख्ख चमकत होता, आनंदाने तळपत होता, आनंदाने चमकत होता. एकूणच सगळं वातावरण आनंदाचं होतं. कसं आनंदाचं होतं, कारण समुद्र पक्षी पाण्यावरती स्वतःच्या भक्षकाचा शोध घेण्यासाठी आनंदाने गिरट्या मारत होते. आणि गिरट्या मारताना मोठमोठ्याने आवाज करत होते. आणि मग कवी म्हणतात रॉबर्ट साऊदी, त्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारचा आनंद होता. काय होता, आनंद. मग वेर इज द जॉयन्स इन देअर साऊंड. जॉयन्स कशात आहे कवी म्हणतात,
त्यांच्या आवाजामध्ये आहे. अँड देयर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. त्या पक्ष्यांच्या आवाज करण्यामध्ये, त्या पक्ष्यांचा किलबिलाट करण्यामध्ये, त्या पक्ष्यांच्या ओरडण्यामध्ये एक प्रकारचा आनंद होता. आणि म्हणून कवी म्हणतात देयर वॉज अ जॉयन्स, देयर वॉज अ जॉयफुल ऑन दॅट डे. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. सगळ्याच गोष्टी एकंदरीत आनंदाच्या होत्या. मग द बॉय ऑन द इंचकेप बेल वॉज सीन. The boy on the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walk his deck and fix his eyes on the darker speck. आणि मग आता या कार्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर एक समुद्र चोरटा आहे. सर राल्फ रोवरला त्या इंचकेप रॉकवर लावलेली बेल आता त्याला दिसते आहे. कुणाला दिसते? सर राल्फ रोवरला ती बेल दिसते. त्या बेलचं वर्णन केलेलं आहे. काय म्हटलं बघा, द बॉय ऑन द इंचकेप बेल वॉज सीन, की आता त्या लाकडी फळीवर लावलेली बेल आता दिसते आहे. आणि ती कशी दिसते आहे तर डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. अथांग पसरलेला समुद्र आहे, हिरवागार समुद्र आहे. आणि त्या हिरव्यागार समुद्रामध्ये एक गर्द रंगाचा एक ठिपका म्हणून बेल त्या इंचकेप रॉकवर दिसते आहे. ठिपका म्हणून म्हटले त्याला, डार्कर स्पेक म्हटलं. काय म्हटलं बाळाओ? डार्कर स्पेक, की अथांग पाणी आहे, हिरवागार समुद्र आहे. आणि त्या हिरव्यागार समुद्रामध्ये एक इंचकेप रॉकवर लावलेली लाकडी फळीवरची जी बेल आहे ती जणू काही एखाद्या गर्द ठिपक्या सारखी दिसत आहे. गर्द ठिपक्यासारखी दिसत आहे. समुद्र कसा आहे म्हटलं? ओशियन ग्रीन. आणि अथांग पसरलेलं पाणी आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे, हिरवागार समुद्र आहे. आणि अशा या हिरव्यागार समुद्रामध्ये एक ठिपका मात्र दिसत आहे. तो ठिपका म्हणजे काय आहे? इंचकेप बेल आहे. काय आहे? इंचकेप बेल. म्हणजे त्या खडकावरती लावलेली लाकडी पाटीवरची ती बेल या ठिकाणी राल्फला दिसत आहे. सर राल्फ द रोवर वॉक हिज डेक. आणि मग ती बेल स्पष्ट पाहण्यासाठी सर राल्फ रोवर वॉक हिज डेक. आता डेक म्हणजे जहाजावरची उंच जागा, जहाजावरची उंच जागा. आणि मग राल्फ त्याच्या जहाजावरील उंच जागेवर चढला, डेक वरती चढला. आणि त्याला पाहायचं आहे तो काळा ठिपका कशाचा आहे, तो गर्द ठिपका कशाचा आहे हे त्याला पाहायचं आहे. आणि मग आता तो त्याच्या जहाजावरील डेक वरती चढला. अँड फिक्स हिज आईज and fix his eyes on the darker speck. आणि मग जो काही गडद रंगाचा ठिपका दिसत आहे आणि त्या ठिपक्यावरती आता राल्फ रोवरनी नजर वळवलेली आहे. आपल्या आईस त्या ठिकाणी काय केले बाळाओ? फिक्स केले, रोखून पाहिलं त्याच्याकडे. काय पाहिलं? रोखून. त्याने तो पाहिलं सगळीकडे हिरवं समुद्र आहे, हिरवं पाणी आहे. आणि हा ठिपका नेमका कशाचा आहे बघतो काय तर त्याला कळून चुकलं की हा इंचकेप रॉकवर लावलेली बेल आहे. कुणी लावली तर ती हायपोटा एबरथ्रॉपनी लावलेली बेल आहे. हे त्याच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्याच्या नंतर बघा या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आनंद कसा असतो बघा. आता राल्फ रोवर इज अ विकेट माइंडेड पर्सनॅलिटी. ही इज अ पायरट. तो चोरटा आहे, वाईट मनोवृत्तीचा आहे. आणि ती बेल त्याने पाहिल्याच्या नंतर he felt the cheering power of spring. की वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर जसा आपल्याला आनंद होतो तसा आनंद झाला. कुणाला झाला? राल्फ रोवरला झाला. he felt the cheering power of spring. तो आनंद व्यक्त करू लागला. तसं वसंत ऋतूचं आगमन झाल्याच्या नंतर सगळीकडे हिरवळ निर्माण होते निसर्गामध्ये आणि तो आनंदाचं वातावरण असते. आणि तशा प्रकारचा आनंद हा राल्फ रोवरला त्या ठिकाणी वाटू लागला की मेड हिम whistle, it made him sing. आणि मग ते वातावरण त्या इंचकेप रॉकवरची बेल त्याने पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की रायबॉट ऑफ एबरथ्रॉपने ती बेल बसवलेली आहे आणि आता मला या बेल सोबत काहीतरी वाईट करायचं आहे. आणि मग या वाईट करण्याच्या उद्देशाने तो शिट्टी वाजवायला लागला, मनातल्या मनात गाणं म्हणायला लागला. मेड हिम whistle, it made him sing. Made him whistle, it made him sing. His heart was mirthful to access. His heart, त्याचं अंतःकरण आनंदाने उधाणलं. त्याचं अंतःकरण आनंदाने त्या ठिकाणी भरून आलं. हृदयामध्ये अपार आनंद निर्माण झाला. काय निर्माण झाला? आनंद निर्माण
निर्माण झाला. हिज हर्ट वॉज मोरफुल टू ऍक्सिस. आता टू ऍक्सिस म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणात मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंद निर्माण झाला, अपरिमित आनंद निर्माण झाला, एक एक्स्टॅसी या ठिकाणी सांगितलेली आहे. पण नंतर म्हटलं बघा बाळाओ पण इथे परंतु आहे. काय आहे? परंतु. बट द रोवर्स mirth was beginning. परंतु आता रोवरचा जो काही mirth होता, जो आनंद होता, तो दुर्दैवी होता, वाईट होता, विकेडनेस होता. काय होता? विकेडनेस होता. आपण म्हटलं बट रोवर्स mirth was wickedness. रोवर्स mirth was wickedness. की इथे काय म्हटलं? त्याचं हृदय आनंदाने भरून आलं म्हटलं. तो गाणं गायला लागला, सिटी वाजवायला लागला. कशाकडे पाहिल्याच्या नंतर? त्या काळ्याच्या ठिपक्याकडे पाहिल्याच्या नंतर तो त्याच्या मनामध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला. पण आनंद इथं कवी म्हणतात तो दुर्दैवी आनंद होता, कुणालाही वाईट करण्यासाठी तो आनंद होता. आनंद दोन प्रकारचा असतो बघा. एखाद्याचं आपल्याला चांगलं करायचं असेल तेव्हा आपल्याला आनंद वाटतो. काही वाईट माणसांना जेव्हा दुसऱ्याचं वाईट करायचं असेल तेव्हा ते त्याच्यात आनंद मानत असतात. कशा प्रकारचा आनंद कुणाचा होता? तर या राग रोवरचा होता. काय होता? राग रोवरचा तो आनंद होता.